जगात भारी ग्लोबल वारी, जगात भारी ग्लोबल वारी. पंढरीची ओढ आता सर्वसामान्यासह वारकऱ्यांना देखील लागल्याचे चित्र पाहायला मिळते. मी सध्या आहे लोणंद नगरीच्या प्रवेशद्वारावर. या ठिकाणी पाहिलं तर लंडन ते पंढरपूर पर्यंत जाणारी ग्लोबल वारी ही आता सातारा जिल्ह्यात देखील आल्याचे चित्र पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर 11 देशातून जे वारकरी आहेत हे या ठिकाणी येऊन दिंडीत सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर जो नीरा नदी आहे या नदीमध्ये आता पादुकांचं स्नान करून ही वारी सातारा जिल्ह्यात आली आहे. आपल्या सोबत या ठिकाणी काही वारकरी आहेत. दादा काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी मोठा 11 देशातून 50 दिवसाचा प्रवास करून या ठिकाणी आलाय. आता नीरा नदीमध्ये पादुकांचं स्नान देखील करण्यात आलं. एक वेगळं भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. विविध देशामधून आता जे पंढरीचे वारकरी आहेत ते या ठिकाणी आलेत, काय सांगाल? एकूण 10-11 देशातून आपली वारी आज पंढरीच्या दिशेने निघालेली आहे. आणि नीरा नदीत जे अभंग स्नान झाल्यानंतर अविस्मरणीय स्नान होतं, अविस्मरणीय होता तो सगळं. आणि जसं सागर महाराज आई बोलले की आता आपण माहेराकडे चाललोय, तर हा एक वेगळाच आनंद, वेगळाच अनुभव सगळे अनुभव करतायत. 11 देशातून जे सगळे वारकरी आहेत, ते सगळे नारायण आहेत, जे ह्याच मातीचे आहेत, तर काही कामानिमित्त तर आपण आपल्याशी स्थायिक झालो. ते सगळे पुन्हा आपली संस्कृती ही कोमजलेल्या अवस्थेत होती, आता पुनर्जीवित होतीये, हे आता आपण जाणत असतो. या ठिकाणी तुम्ही कोणत्या म्हणजे एक वेगळी दिंडीचं आयोजन करण्यात आलंय. लंडन ते पंढरपूर पर्यंत ही दिंडी इथे या ठिकाणी पहिलं तर आता नीरा नदीमध्ये स्नान देखील करण्यात आलं पादुकांचं. आता ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये आता विठ्ठलाचा नामघोष करत आता ही पंढरपूरला ही वारी जाते. काय सांगाल, काय भावना होती, ही वारी नेमकं चालू करण्यामागचं उद्देश काय होतं? खरंच भावना खूप इमोशनल, भावनिक आहे आणि आनंददायी आहे. कारण आता आपण लंडनवर 6 तारखेला जे प्रस्थान केलं ते आता कुठेतरी आपली जी इच्छा होती की पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायचं, तिकडे मार्गस्थ करत आहोत. आता आपण आज नीरेमध्ये नीरा नदीचं स्नान करून जी ज्ञानेश्वर माऊलींची प्रथा आहे ती पूर्ण करत पुढे निघालेलो आहोत. आणि खऱ्या अर्थाने आता विश्वात नक्की देवे म्हणजे आपला जो पांडुरंग वारकरी संप्रदाय आहे पूर्ण विश्वामध्ये चाललेला आहे या ग्लोबल वारीच्या मार्फत. आणि आता फक्त 11 देश नाही तर ही जी वारी सुरू झाली युरोपच्या 11 देशामधून भारतामध्ये आली आणि आता पायी वारी सुरू झाली आहे. ह्या वारीचा संकल्प पाहून बरेचसे देश आता या ग्लोबल वारीचा भाग होऊ इच्छित आहेत. म्हणजे मला सांगायला आनंद होईल की जेव्हा आम्ही प्रवास करत होतो डेन्मार्क, फिनलँड, ऑस्ट्रिया आणि अमेरिका इथून फोन आले की आम्हाला पण या ग्लोबल वारीचा भाग व्हायचा आहे. आणि या वारीत चालत असताना पांडुरंगाकडे एकच मागणं मागतो की जगात जेवढे देश आहेत जिथे जिथे आपल्या विठ्ठल भक्त असतील त्या त्या देशातून दिंड्या पताका पंढरीच्या दिशेने निघाव्यात, जेणेकरून जो वारीचा महिमा आहे आधेपणाचा, समानतेचा आणि प्रेमाचा तो जगभर पसरेल. आणि जगामध्ये जे सध्या युद्ध परिस्थिती आहे ती जाऊन कुठेतरी शांतता येईल. हीच एक मला वाटतं ग्लोबल वारीचं यश असेल. ग्लोबल वारीमध्ये इंडियन म्हणजे भारतातील लोक देखील आहेतच, पण त्याचबरोबर परदेशातील लोक देखील येण्याचे इच्छुक आहेत का? नक्कीच इच्छुक आहेत. यावर्षी 15 फॉरेनर्स या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक होते, पण विजाची रिक्वायरमेंट, कारण वेळ कमी होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची राहण्याची खाण्याची सोय करण्यासाठी आपल्याकडे तेवढा उपलब्ध वेळ नव्हता. पण पुढच्या वर्षी नक्कीच फॉरेनर्स मोठ्या संख्येने या ग्लोबल वारीमध्ये सहभागी होतील. म्हणजे कितीतरी असे फॉरेनर्स आहेत की ज्यांनी पांडुरंगच पाहिलेलं नाहीये किंवा पंढरपूरला कधी गेलेलेच नाहीत, पण त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे, विठ्ठलाचं लॉकेट आहे. त्या लोकांना पांडुरंगाला पाहायचंय, पंढरपूर कसं आहे ते त्यांना पाहायचंय, पण त्यांना फक्त जायचं नाहीये, तर त्यांना ह्या वारी मार्फत जायचं. ही जी परंपरा आहे त्याचा अनुभव घेत जायचंय. तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण या वारीमध्ये फॉरेनर पाहूया. यावर्षी वेळेअभावी आपल्याला त्यांना बोलवता आलेलं नाहीये, पण पुढच्या वर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला फॉरेनर्स पाहायला भेटतील. पंढरपूरला जाताय आता सर्वजण वारकरी असतील, त्याचबरोबर इथं 11 देशातून आलेले नागरिक देखील आहेत. कसा उत्साह आहे वारीचा? आता सुरुवात होते, 2 दिवसानंतर या ठिकाणी देखील माऊलींची पादुकांचं स्नान होईल.
नक्कीच एक विशेष अनुभव आमच्यासाठी सुद्धा आहे. दरवर्षी आमच्या सोबत फक्त महाराष्ट्रातलेच वारकरी राहतात, पण यावर्षी आम्ही वारकरी जे नित्यनेमानं वारी करणारे आणि हे 11 देशातून आलेले सर्व वारकरी यांना सोबत घेऊन जात असताना त्यांचं आणि आमचं अगदी संवाद असेल, कम्युनिकेशन असेल, त्याचबरोबर त्यांची आमची मन जुळणं असेल, हे सगळं माऊली आपोआप करून घ्यायला लागलेले. आणि आता तर आम्हाला आनंद व्हायला लागलाय. विशेष म्हणजे असं म्हणतात की एकदा परदेशी गेलेली माणसं आपल्या मातृभूमीला विसरतात, पण असं यांच्याकडे पाहून तर असं अजिबात वाटत नाही. उलट या मातीला इतकं प्रेम मिळतंय, हे मला असं वाटतं की अनंत जन्माचं पुण्य आहे. सांगायला विशेष आवडेल की या वारीच्या वाटेवर हे वारकरी फक्त चालत नसून एक स्वच्छतेचा संदेश देत आहेत. एक प्रदूषण मुक्त दिंडी कशी असू शकते याचं उदाहरण आम्ही सर्व वारकरी मिळून आणि हे ग्लोबल वारीतील सर्व भाविक मिळून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. अगदी कचरामुक्त दिंडी असली पाहिजे, प्रदूषण मुक्त दिंडी असली पाहिजे, कंटामुक्त दिंडी असली पाहिजे, भजनप्रिय दिंडी आणि पारंपरिक पद्धतीने. विशेष म्हणजे जो काही ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला घालून दिलेला पाया आहे तोच वारकरी भजनाचा पाया. या सर्व मंडळींच्या सोबत आम्ही जगत आहोत, दररोजचा दररोज आनंद घेत आहोत आणि नक्कीच मला असं वाटतं की याची फलश्रुती आम्हाला पांडुरंग परमात्मा नक्की देईल. एकंदरीत जर पाहिलं तर लंडन ते पंढरपूर हा 11 देशातील 50 दिवसाचा प्रवास हे वारकरी करताना पाहायला मिळत आहेत. देशभरातून त्याचबरोबर विदेशातून देखील आता वारकरी या पंढरपूरच्या वारीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परदेशातील जे परदेशी नागरिक आहेत ते देखील या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याची देखील भावना यावेळी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.